मनश्री, आपण पाहतो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण छगन भुजबळांची प्रतिक्रिया आपण पाहतोय, आम्हाला विलीनीकरणापेक्षा सर्वात आधी विधिमंडळ गटनेता, विधिमंडळ पक्षनेता कोण असेल त्याची निवड करणं महत्त्वाचं आहे, पर्यायाने उपमुख्यमंत्री पदाची निवड होणं महत्त्वाचं आहे, विलीनीकरणाचं आम्ही नंतर पाहू असं ते म्हणतायत। आपण अजित पवार यांच्या निधनानंतर आलेल्या जर प्रतिक्रिया बारकाईनं अभ्यासल्या तर लक्षात येईल की शरद पवार पक्षाचे जे सगळेच नेते आहेत, सगळे महत्त्वाचे नेते आहेत, ते कायमच विलीनीकरण ही अजितदादांचीच कशी महत्त्वाची इच्छा होती आणि स्पष्टपणाने ते बैठका घेत होते। आणि शरद पवारांकडे बघून अजितदादांना आता घड्याळ आणि तुतारी एकत्र आणायची होती, अशाच प्रतिक्रिया त्यांनी अजितदादांच्या निधनानंतर दिलेल्या आहेत। एकीकडे शरद पवार पक्षाचे नेते, प्रमुख नेते दोन्ही पक्षांनी एकत्र यावं या भूमिकेत असताना, दुसरीकडे मात्र अजित पवार पक्षाचे जे नेते आहेत ते मात्र आता आग्रह करतायत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गटनेता निवड आणि त्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि लगोलग शपथविधी। हा संपूर्ण घडामोडींचा कार्यक्रम हा उद्या एकच दिवसात आटोपला जावा असा देखील प्रयत्न आता सातत्यानं केला जातोय। त्याकरता आज आपण ज्या पद्धतीची घाई बघितली, ज्या पद्धतीच्या भेटीगाठी बघितल्या, बैठका बघितल्या, या त्याच मार्गाने पुढे जाणार होत्या। अगदी छगन भुजबळांनी स्पष्टपणाने सांगितलं की 1-2 तासामध्ये पत्रक निघेल आणि आपल्याला गोष्टी स्पष्ट होतील की कार्यकारिणीची बैठक, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत बोलवली जाईल, त्याकरता आमदारांना बोलवलं जाईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांचा चेहरा हा उपमुख्यमंत्री पदाकरता निश्चित केला जाईल, त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि कदाचित शपथविधी सुद्धा उद्याच्याच उद्या हा पार पाडला जाईल। एकीकडे उपमुख्यमंत्री पदासाठी, गटनेता निवडीसाठी इतक्या पद्धतीने आग्रही अजित पवार पक्षाचे नेते असताना दुसरीकडे मात्र विलीनीकरणाबाबत ते कोणतीही ठोस भूमिका, कोणतीही स्पष्टता घेताना दिसत नाही। त्यांचं म्हणणं छगन भुजबळांनी अगदी स्पष्टपणाने हे म्हटलं आणि केवळ छगन भुजबळांचंच हे म्हणणं नाहीये, तर अजित पवारांच्या पक्षातल्या सगळ्याच इतर नेत्यांचं हे म्हणणं आहे की आमच्याकरता जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो विलीनीकरण हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये, तर या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जागा भरली जाणं आणि अर्थातच सुनेत्रा पवारांचा चेहरा त्याकरता निश्चित करणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि प्राथमिक बाब आहे आणि तीच आम्ही सध्या पार पाडण्याकरता काम करत आहोत, अशीच भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांकडून घेतली जाते आणि त्या पद्धतीच्या हालचाली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच विलीनीकरणाचं अर्थातच नरहरी झिरवाळ यांनी आपण पाहतोय की सुरुवातीला विलीनीकरणासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली होती, मात्र इतर जे नेते आहेत ते सध्या विलीनीकरणावर बोलताना आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बोलताना दिसत नाहीयेत। त्यामुळे आता हा संपूर्ण घडामोडी उद्या नेमक्या काय घडतात यावर देखील लक्ष असेल। धन्यवाद मनश्री या माहितीसाठी।